हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पोहोचलो आहे तेच म्हणजे पांडवलेणी. आणि पांडवलेणीचं जे वरचं लेण्या वगैरे आहे त्या सगळ्या कवर करणार आहोत आपण आज. आणि त्यांचा जो ऐतिहासिक जो व्ह्यू आहे तो बघणार आहोत आणि ऐतिहासिक त्याची काय हिस्ट्री वगैरे आहे ती जाणून घेणार आहोत. तर जाऊया आपण वरती इथून, आणि इथून जाऊन वरती बघूया आपण वरचा व्ह्यू आणि त्याची काय हिस्ट्री आहे ती. तर चला मग जाऊया. आपली जी बाईक आहे ती आपण या ठिकाणी पार्क करून दिलेली आहे. आणि हा जो एरिया आहे हा बाईक पार्किंगचा आहे. तर आम्ही पार्क करून दिलेली आहे या ठिकाणी. आणि आता इथून जाणार आहोत आपण. तर जो समोरचा गेट दिसतो आहे तिकडनं त्याची एंट्री गेट आहे. पांडवलेणीचा जो ट्रेक चालू झाला आहे आपला, त्याचा जो एंट्री गेट आहे तो दिसून गेलेला आहे. आणि त्याच्यातून आपण आतमध्ये आलो. आणि ज्या पायऱ्यासुद्धा आहे त्यासुद्धा चढायचे चालू झालेले आहे. तरी जाऊया आपण हळूहळू पायऱ्यांनी. आणि तुम्हाला फिरायला वगैरे मस्त असं बनवून दिलेलं आहे. पायऱ्यांनी सुद्धा मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि न थकता किंवा न दमता हळूहळू चढू शकता. जरी फॅमिलीसोबत आले तरी फिरायला असं मस्त असं ठिकाण आहे. थोडंसं वरती चढून आल्यानंतर जो कुठेही गेल्यानंतर घाम निघायचं चालू होऊन जातं, ते इथे पण चालू झालेलं आहे थोडा. तरी आपण जाऊया पुढे थोडं हळूहळू. आणि सुरुवातसुद्धा येऊन थोडं थांबलं आहे तिथे. थोडंसं राहिलं आता चढायचं, काही जास्त दूर नाही आहे. हा ट्रेक जो आहे एक 10-15 मिनटाचाच आहे फक्त चढायला. मोस्ट हार्डली 10-15 मिनटं, नाहीतर 5-10 मिनटात लवकर जाऊ शकता. वर मस्त फिलिंग वाटतं आहे. आणि जे नेचर जे आहे ते सुद्धा खूप सुंदर असं वाटतं आहे. कारण की आजचा जो क्लायमेट आहे तो खूप बघण्यासारखा दिसतो आहे. आणि बघू शकता तुम्ही सनसेटसुद्धा होतो आहे. अजून वेळ आहे पण आपल्याला दिसतोय. आपण वरती जाऊन बघू आता. हे बघा मित्रांनो, आपण फायनली आता जो गेट आहे त्याचा तिथेपर्यंत पोचलो आहे. आणि समोर जे दिसतं आहे तिथे तिकीट घर आहे. आणि हा एंट्री गेट आहे. तिकीटचे जे चार्जेस आहे ते पर पर्सन 20 रुपीज आहे. आणि आपण आता जाऊया इथनं पुढे आणि पुढचं जे लेणे आहे त्या बघूया. पहिल्यापासून नंबर 1 पासून आणि 1 बाय 1 बघू कशा त्यांचा व्ह्यू वाटतो आपल्याला. फायनली आपण पोचलो आहे नंबर 1 ची गुफा आहे ती, 1 नंबरच्या गुफेजवळ. आणि जाऊ आपण आतमध्ये जाऊन बघू कसं आहे काय, तिथला कसा व्ह्यू मिळतो आहे आपल्याला. तर चला मग दाखवतो तुम्हाला पुढचा जो व्ह्यू आहे तो कसा आहे. 1 नंबरची जी गुफा आहे ती आहे ही. आणि किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. हे बघा इकडे पण मस्त बनवलेलं आहे. आणि आतमध्ये पण तुम्ही बघू शकता जे की पूर्णपणे दगडी काम केलेलं आहे. हे बघा मस्त असं पूर्ण कोरीव काम झालेलं आहे. आणि खाली पण बघू शकता तुम्ही किती मोठा असा दगड पूर्ण कोरून सुंदर असं नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे. जाऊया पुढे. आणि अजून इथे टोटल 24 गुफा आहेत. आणि त्याच्यात काही नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण गुफांमध्ये. तर पूर्ण गुफा बघणार आहोत आपण. आणि प्रत्येक गुफामध्ये काय काय आहे कसं आहे सगळं बघणार आहोत. आता हे या ठिकाणी सुद्धा बनवलेलं आहे. हे बघा ते बघू शकता तुम्ही. आणि इथे पण मस्त असं कुंड पण असं बनवलेलं आहे. आणि पावसाळ्याच्या वातावरणामुळे जे पाणी आहे ते हळूहळू खालीपर्यंत येत आहे, जमत आहे. आणि त्या कुंडामध्ये छोटे मासे पण आहेत. छोटेसे बघा दिसत आहे का काय, खूप छोटे असे मासे आहे. आणि हा गुफा नंबर 2 आहे ही. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं नक्षीकाम आणि कोरीव काम केलेलं आहे. आणि गुफा तर बघाच किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे इथे पण. वाव मस्त आहे बघायला. एक नाशिकचं एक संध्याकाळचं किंवा मॉर्निंगचं जे व्ह्यू तुम्ही बघू शकता जो की तुम्हाला आवडेल बघायला, तो बघण्यासाठी इथे खूप चांगलं असं दृश्य आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि तर आपण चला मग इथून थोडं पुढे जाऊया. आणि थोडंसं बाहेर आल्यानंतर हे बघा किती मोठा कुंड आहे. आणि त्याच्यात पाणीसुद्धा आहे, गोळा झालेलं आहे. आणि वरून पाणी आता झाऱ्याने थोडं येत आहे. थोडं पाणी थेंब सगळीकडनं येतं आहे. त्याच्यामुळे पाण्याचा जो कलर आहे, त्याची जी क्वालिटी आहे
ते आता थोडी गडूड आहे आणि आताच पावसाळा चालू झाल्यामुळे ते पाणी तसं दिसतं आहे आणि थोड्या दिवसात अजून ते पाणी शुद्ध आणि स्वच्छ होणार आहे. आणि आता नंबर 3ची जी गुफा आहे ती ही इथे दिसते आहे आपल्याला. मोठं असं मस्त मोठी गुफा आहे जी की तुम्हाला फोटोशूटला पण मस्त वाटेल आणि फोटोशूट वगैरे पण चांगले होतील. आणि ही बघा, ही आहे नंबर 3ची गुफा. आणि चला तर मग आपण जाऊया पुढे आणि चढून बघू की कसं दिसतं आहे इथली गुफा जी आहे ती. वाव, किती मोठे आणि किती मोठे असं करून एवढ्या मोठ्या दगडी त्या सगळ्या कट करून थोडं कोरीव काम करून मस्त अशा गुफा वगैरे बनवलेल्या आहे. गुफामध्ये काय आहे, काही नाही, पूर्ण अंधार असल्यामुळे काही दिसत नाही आहे. इकडच्या साईडला पण आहे मस्त विंडो अशी लावलेली आहे आणि दरवाजा आहे आणि जाळी मारलेली आहे त्याला. आणि हे बघा, जो बाहेरचा त्याचा हे बघा आपण शूज वगैरे मस्त सुंदर असं आहे. आणि इथे बोर्ड सुद्धा लावलेला आहे, प्लीज रिमूव्ह युअर शूज हिअर. तर चला मग जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन आतला व्ह्यू बघू. पूर्णपणे अंधार असल्यामुळे गोप्रोमध्ये काय पूर्ण व्ह्यू चांगला येत नाही आहे. फायनली नंबर 3ची जी गुफा होती ती बघून झाली आपली. आणि बघूया आपण आता पुढचा जो व्ह्यू आहे तो नंबर 4ची जी गुफा आहे ती. ही बघा, ही आहे नंबर 4ची गुफा. आता सगळीकडे पाणी येत आहे थोडं जरून आणि तर बघू शकता. वाव, किती सुंदर असं कोरीवकाम आणि शिल्पकला, छोट्या नॉर्मली काही लहान ज्या नक्षीकाम केलेलं आहे त्या सुद्धा मस्त असे बनवलेले आहे. आणि हे बघा, पाणीसुद्धा यायचं चालू झालेलं आहे, थेंब पाणी येत राहतं आहे. आणि नंबर 4ची ही अशी गुफा आहे. तर जाऊ आपण आता इथनं पण पुढे आणि नंबर 5ची जी गुफा आहे ती बघू. आणि बघा, जो बाहेरचा जो व्ह्यू मिळतो आहे, जो हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू मिळतो आहे आपल्याला. आणि तुम्ही इथनं जर बघितलं तर नाशिक सिटी जी दिसते आहे ती कशी दिसते आहे, इकडचा जो व्ह्यू मिळतो आहे तुम्हाला, वाव, किती सुंदर असा व्ह्यू मिळतो आहे आपल्याला बाहेरचं सुद्धा. आणि महत्त्वाचं जे आतले जे व्ह्यू आहे तो सुद्धा आपल्याला खूप मिळतो आहे. हे बघा, मस्त असं बनवून ठेवलेलं आहे आणि बघण्यासाठी खूप सारे लोक येतात. तुम्ही पण या, मस्त एन्जॉय करा. तुमच्यासोबत कोणी सगळे फ्रेंड्स वगैरे असतील. तुम्हाला जर नाशिकमध्ये दूर फिरायला जायचं नाही, कोणी फ्रेंड आलं, तुम्हाला कुठेतरी फिरायला जावं लागेल, तर तुम्हाला जायचं असेल तुम्ही येऊ शकता या ठिकाणी. आणि मस्त असं थोडंसं चढायचं आहे जे की लहान पोरंसुद्धा चढून येतात. आत्ताच तुम्ही पाहिलं एक छोटा पोरगा होता जो की तो इथेपर्यंत चढून आलेला आहे. आणि मस्त असं व्ह्यू मिळू शकतो. फक्त हे असे कामे नाही करायचे. वाव, किती मोठमोठ्या वॉल्स आहे ज्या की बघायला मस्त असं व्ह्यू मिळणार आहे आपल्याला. आणि हे बघा, अजून काही काम करायचं बाकी आहे, पण हे जे काम केलेलं आहे ते हे 2000 वर्ष आधीचं जे शिल्पकला जी आहे ती केलेली आहे. आणि हे बघा, अजून थोडंसं पुढे आल्यानंतर मस्त असं कुंड वगैरे बनवलेलं आहे जे की 8 नंबरची जी गुफा आहे त्याच्याजवळ आहे, त्याच्या खाली. आणि आपल्याला थोडंसं पायऱ्या वगैरे चढून मग वरती जावं लागणार आहे, जी की 8 नंबरची गुफा आहे ती बघण्यासाठी. हे बघा, मस्त अशी गुफा आहे, छोटीशी आहे पण चांगली आहे. आणि एवढं कोरीव काम करणं सोपं नाही जे की या लोकांनी केलेलं आहे बघण्यासाठी. आणि हे बघा, पुढची जी गुफा आहे ती बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आणि सुंदर अशी बनवलेली आहे. इथे पण ते पायऱ्या आहेत ज्या जी आपण पायऱ्या चढून आपल्याला वरती यावं लागतं. हे बघा, मस्त जसं रूम बनवलेल्या असतात तशा बनवलेल्या आहे मस्त राहायला. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा रूमा बनवलेल्या आहे जे की आपण रूम वगैरे घर बांधताना जसं राहतो त्या पद्धतीच्या आहे, जे की राहायला वगैरे मस्त अशा वाटतील आपल्याला. मस्त अशा पायऱ्या पण बनवून दिलेल्या आहेत बघायला. तुम्ही मस्तपणे बघू शकता आणि खूप एन्जॉय करू शकता. आणि इथे बघा, खूप मोठा कुंड आहे
जो की पाणी जो आहे ते खूप वरून असं थोडं येतं आणि हे बघा थेंब थेंब पाणी इथलं गोडा होतं आणि तो कुंड आहे तो पूर्णपणे भरत असतो आणि तिकडनं जायला पण बनवलेलं आहे जे की या पद्धतीने जातं. फायनली आपण पोचलो आहे. जी 10 नंबर गुफा आहे ती त्याजवळ आणि इथे लिहिलेलं आहे कृपया चप्पल व बुटे येथे काढा. आपण आपले शूज वगैरे रिमूव्ह करून घेतलेले आहे आणि चला तर मग जाऊया आता इथनं पुढे. आणि ही पण गुफा जी नंबर 3 नंबरची होती त्यासारखीच वाटते आहे, जशी सेम बनवलेली आहे. पण बघू आपण त्याचे जे वॉल वगैरे ते पण सेम आहे आणि पुढचं जे टाकलेलं आहे हे बीम ते पण म्हणजे कोरीव कामानंच बनवलेले आहे त्यांनी, ते पण तसेच आहे. तर बघा असं मस्त असं बनवलेलं आहे. इथे पण सेम गुफा आहे त्याच्यासारखीच, फक्त असं वाटतं की तिच्यापेक्षा ही थोडीशी अशी मोठी असेल. आणि इथलं जे काम आहे ते थोडं फिनिशिंग वगैरे चांगली आहे त्याच्यापेक्षा, असं पण होऊ शकतं. या मग इथे हे फ्रंटला असून डायरेक्ट गेट समोर असून हिचं जे व्ह्यू वगैरे आहे ते वाढल्यामुळे फिनिशिंग वगैरे चांगली वाटत असेल, पण सांगता नाही येत. मस्त असं वाटतं आहे आतमध्ये येऊन आणि इथे आल्यानंतर असं खूप सुंदर असं फील होतं आहे. आता तरी गेट ओपन आहे पण तो 7 वाजेनंतर तो बंद होणार आहे आणि 7 वाजेनंतर जर बंद झालं तर तोपर्यंत आपल्याला खाली जावं लागतं. तर बघू शकता तुम्ही. वाव, इकडे पण रूम बनवलेली आहे. छोटीसा एक कप्पा बनवलेला आहे, त्याच्यात काही सामान ठेवलेलं आहे आणि बंद आहे. लाईट नसल्यामुळे ते पूर्णपणे अंधार दिसतं त्या ठिकाणी. फायनली आपण पोचलो आहे. तीच म्हणजे नंबर ऑफ 11th गुफा, 11 नंबरची गुफा. आणि हे बघा कशा पायऱ्या आहेत त्या ठिकाणी चढायला. तरी आपण बघणार आहोत, त्या पायऱ्या चढून जाणार आहोत आणि बघू पुढचा व्ह्यू, जो की 11 नंबरची गुफा आहे. हा बघा नंबर ऑफ 11. वाव, थोडा अंधार दिसत आहे पण मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. आणि बसायला बॅक साईडला पण मस्त असं बनवलेलं आहे. तुम्ही स्वतः आलं तर तुम्हाला मस्त बघायला मिळणार आहे. आणि माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं मी व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पण उत्साह दाखवा. जर तुम्हाला आवडले तर या इकडे. आणि हे बघा मस्त असं बनवलेलं आहे, थोडं छोट्या गुफा. आणि इथे बघा पावसाळ्याचं इथे जे पावसाळा चालू झाला आहे हे बघू शकता आपण इथे, कारण की या ठिकाणी पाणी पडतं आहे. आणि नंबर ऑफ 12 आणि 13, 14 अशा 3 गुफा एका जागेवर आहे, थोड्या बाजूलाच. तर या बघा मस्त असं वट्टासारखा पण बनवलेला आहे, बसायला वगैरे मस्त सोप्यासारखं पण आहे बसायचं, तुम्ही मस्त असं बसू शकता. तर आणि हा इथे बघा मोठा पाण्याचा कुंड आहे, जो की जाळी वगैरे मारलेली आहे इथे, पण पाणी एकदम शुद्ध आणि स्वच्छ असतं या कुंडांमध्ये. 15 नंबरची जी गुफा आहे ती वरती आहे आणि तिथला गेट तुटलेला आहे, तर आपण वरती जाणार नाही. मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे, ते म्हणजे आता 17 नंबरच्या गुफेजवळ. आणि तिथे जायला आपल्याला इकडनं थोडं फिरून जावं लागणार आहे, कारण की तिथे वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या इकडनं आहेत. तर जाऊ आपण आता इकडनं. आणि 17 नंबरची गुफा आहे ती या साईडला आहे, तर आपण जाऊया वरती आणि वरती जाऊन बघू आपण जे की गुफा कशी आहे आणि काय आहे. तर चला. ही बघा 17 नंबरची गुफा आणि ही पण मस्त अशी बनवलेली आहे, जे की आतमध्ये पण मस्त असं बनवलेलं आहे, जे की हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला काय जास्त वेळ मिळणार नाही कारण की जो ब्लॅक पूर्ण येत आहे. तर वाव, मस्त असा व्ह्यू मिळतोय. आणि जर स्वतः आलात तुम्ही तर खूपच सुंदर असा व्ह्यू मिळेल तुम्हाला. बघा आपण आता चाललो होतो त्या ठिकाणी, आता आलो आहे उतरून. पण इथे बघू शकता तुम्ही मस्त असं बनवलेलं आहे आतमध्ये आणि
आतमध्ये जाऊ तिथे लिहिलेलं आहे की आपले शूज जे आहे ते काढून ठेवा आणि तरच आतमध्ये या. हे बघा मस्त असं शिवलिंग इथे बनवलेलं आहे जे की बरंच मोठं आहे आणि वरचा वॉल पण बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आहे. वाव, खूपच बघण्यासारखं आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू मिळतो आहे आपल्याला सुद्धा आणि तुम्ही स्वतः आले तर खूपच आनंद होईल तुम्हाला. बघा खूप सारं पाणी चालू झालेलं आहे आणि थोडं थोडं गोपुराच्या जी लेन्स आहे त्याच्यावरती पण पाणी यायला चालू झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघू शकता, तुम्हाला दिसत असेल थोडे पाण्याचे थेंब जे आहे ते लेन्सवरती पडलेले, त्याच्यामुळे जो व्ह्यू आहे तो थोडा ब्लर होत असेल. आणि फायनली आपण पोचलो आहे. अजून खूप मोठी गुफा आहे अजून तरी. ही बघा मस्त अशी आहे, पण जो व्ह्यू आहे तो पूर्णपणे दिसणार नाही तुम्हाला, कारण त्यामुळे ब्लॅक दिसेल पूर्ण. एवढं काही व्ह्यू मिळणार नाही आहे. जर स्वतः आलेत तुम्ही तर तुम्हाला बघायला खूप सुंदर असं ठिकाण आहे. आणि हे इकडे बघू शकता तुम्ही, पाणी थोडं वरून आल्यानंतर जिरून आल्यानंतर थेंब थेंब पाण्याने इकडे मस्त असं कुंडसारखं पूर्ण भरून गेलेलं आहे आणि पाणी जे आहे ते खूप सुंदर आणि स्वच्छ दिसतं आहे. तरी जाऊया आपण आता इथनं पुढे आणि पुढे जाऊन बघू अजून पुढचा व्ह्यू कसा मिळतो आपल्याला. आता पोचलो आहे आपण फायनली 21 नंबरची गुफा, 21 नंबरची गुफा. आणि जी गुफा आहे ती बघा, इथे काही मस्त असं फक्त हॉलसारखे बनवलेलं आहे, जो की या तुम्ही मस्त बसा, आराम करा, मस्त टाइमपास करा अशी गुफा आहे. आणि पूर्ण तिचा जो फ्रंट जे आहे ते पूर्ण ओपन आहे, मस्त ओपन आहे आणि व्ह्यू इथला जो आहे तो खूप मस्त मिळतो आहे. हे बघा ही इथे आहे जी 22 नंबरची गुफा. आणि हे बघा छोटे छोटे कुंड बनवलेले आहे इथे आणि मस्त अशी छोटीशी गुफा आहे जी की बघायला पण चांगले वाटेल. आणि त्याच्यामध्ये जर उन्हाळ्यात आहात तर थोडं थांबून बसून थोडा आराम करायला पण मस्त वाटेल. आणि बघू शकता ज्या की इकडच्या साईडला पण मस्त अशा गुफा बनवलेल्या आहे. आणि त्याच गुफेमध्ये हे बघा किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. काय सांगायचं तुम्हाला, कोणी केलं असं, कसं केलं, असे खूप सारे प्रश्न जे आहे आपल्याला पडत राहतात. पण कोरीवकाम आणि नक्षीकाम, सुंदर छोटेसे नक्षीकाम. आणि ही गुफा आहे नंबर 23. तर बघू शकता तुम्ही. आणि इथे पण त्याला एक दरवाजा आहे आणि तो दरवाजामध्ये अशी छोटीशी अशी गुफा आहे इथे पण. आणि बघू शकता तर ह्या इकडे पण वॉलवरती भिंतीवरती मस्त असं सुंदर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आणि इकडे पण छोट्या छोट्या अशा मोठ्या आणि मस्त अशा बनवलेल्या आहे मूर्तीच, ज्या की खूप सुंदर असं. आणि इथे तर बघा नाही झोपून दिलेलं आहे, खतरनाक काय म्हणायचं, झोप लागलेली आहे. तर जाऊ आता पुढे. आणि आपली लास्टची गुफा जी बाकी आहे तीच म्हणजे नंबर ऑफ 24, कारण की इथे या ठिकाणी 24 गुफाज आहे आणि आपण पूर्ण 24 गुफा कव्हर करणार होतो. आणि ही बघा तुम्ही बघू शकता जी नंबर ऑफ 24 वाली जी गुफा आहे ती बघा कशी दिसते आहे. इकडे पण खूप मोठ्या मोठ्या आणि मस्त अशा मूर्ती बनवलेल्या आहेत, सुंदर अशी नक्षीकाम केलेलं आहे, जे की तुम्ही आलात तर तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप मजा सुद्धा येणार आहे. आपली 24 नंबरची जी गुफा होती ती पूर्ण झाल्यानंतर आपण थोडंसं सरळ पुढे आलो. आणि पुढे आल्यानंतर आपण तसाच जो मोठा डोंगर आहे त्याचाच पूर्ण राऊंड शेप मारतो आहे. आणि याच रस्त्याने आपल्याला वरती चढायचं आहे, जे की त्याचं जे टोक आहे त्याच्यापाशी जायचं आहे. त्याच्यासाठी जाण्याचा जो रस्ता आहे तो हा असा आहे. आणि बघू शकता आम्ही जातोय त्या रस्त्याने आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो वरून पूर्ण व्ह्यू जो आहे तो कसा मिळणार आहे आपल्याला, याच्यासाठी आपण तिथेपर्यंत जाणार आहोत. अजून थोडंसं पुढे आल्यानंतर जो बघा जो पुढचा व्ह्यू आहे या ठिकाणावरनं नाशिक कसं दिसतं आहे, नाशिक सिटी. वाव, किती बेस्ट वातावरण पण आहे. आणि हे बघा इथून आता चढायचं चालू झालं आहे आपलं थोडंसं वरती. आपण आता थोडं फक्त टर्न घेऊन आलेलो आहोतो आणि फायनली आपल्याला चढायचं जे आहे ते चालू झालेलं आहे. या ठिकाणी वरतीपर्यंत चढण्यासाठी काही पायऱ्या वगैरे बनवून दिलेल्या नाही, आपल्याला असंच ॲडव्हेंचर करत करत चढावं लागणार आहे.
हा बघा मित्रांनो, हा आहे पांडवलेणीचा जो वरचा ट्रेक आहे तो आपण या साईडने चढणार आहोत आणि उतरण्यासाठी दुसरा रस्ता यूज करणार आहोत, जो की बघू आपण तो पण कसा आहे काय आहे. तिकडे थोडं ॲडव्हेंचर वगैरे मस्त असं आहे उतरताना, बघू आपण त्या ठिकाणी. आणि आपल्याला जो चढायचा आहे तो हा असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि या रस्त्याने आपल्याला वरतीपर्यंत टोकापाशी जायचं आहे आणि अशाच पद्धतीचा हा रस्ता आहे. पाण्या पावसाळ्यात आपले शूज वगैरे स्लिप जास्त होऊ शकता, म्हणून आपण शूज वगैरे चांगले यूज करायला पाहिजे. आणि हळूहळू का होईना पण वरचा ट्रेकसुद्धा आहे तो आपण कंप्लीट केला पाहिजे. फायनली आम्ही हळूहळू का होईना पण वरतीपर्यंत जात आहे आणि खूप थकवा असा येतो आहे आम्हाला. थोडंसं थांबतोय आम्ही, थोडं थांबतो मग चढतो, थोडं थांबतो मग चढतो, असं करून करून आम्ही हळूहळू चाललोय वरतीपर्यंत. आणि हवा जी आहे ती पण खूप यायला चालू झालेली आहे आणि हवा जी जास्त जोरजोरात येते तशी चेहऱ्याला थोडं स्पर्श करून सारखी जाते ना, खूप असं मस्त वाटतं आहे. कारण की चढता चढता थोडं दमतो आहे आणि दमल्यानंतर थोडा घामसुद्धा यायला चालू झालेला आहे. पण हवा आल्यामुळे मस्त असं फील होतं आहे, जे की आजचं जे ॲडव्हेंचर, आजचा जो ट्रेक आहे तो खूप सुंदर असा वाटतो आहे. तर आपण त्याला जाऊया अजून थोडं हळूहळू वरतीपर्यंत. तर मित्रांनो, आपण फायनली वरच्या टोकापर्यंत पोहोचून गेलेलो आहे आणि हे बघा, बघू शकता जो की वरचा टोक आहे तो. आणि इथला व्ह्यू बघा, दाखवतो मी तुम्हाला. च्या टोकावर एका साईडने चढलो होतो, आता दुसऱ्या साईडने आपण उतरतो आहोत आणि तुम्ही बघू शकता हा जो व्ह्यू आहे तो उतरतोय आम्ही. आणि उतरताना आपण पायऱ्या नाहीत आपल्याला, थोडं जिथपर्यंत गेट आहे आणि जिथे आपण लेण्या वगैरे पाहिल्या त्या ठिकाणी बघितलं तिथून आपल्याला पायऱ्या मिळणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला असंच ॲडव्हेंचर करावं लागणार आहे. हे बघा, पाय सरकण्याचे खूपच चान्सेस वाढलेले आहे. जर तुम्ही उतरत असाल इकडनं पण तर खूपच हळूहळू उतरायचं जर आलात तर. तसं आम्ही पण हळूहळूच जातो आहे आणि हळूहळू जाऊन सुद्धा जो एन्जॉय आहे तो करतो आहे. हे बघा, नाशिक सिटी जी आहे ती कशी दिसते आहे, ती अशी ब्युटिफुल असा नजारा मिळतोय आपल्याला इकडे वरती येऊन. आणि आता पाणी पण यायचं थोडंसं अजून चालू झालेलं आहे आणि जो क्लायमेट आहे थोडा आता ढगाळसारखं दिसतं आहे. हे बघा वरती वगैरे आता पाऊस यायचा अजून जास्त चान्सेस आहे, जास्त यायचा, कारण की थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे. तुम्हाला माहिती कॅमेराच्या लेन्सवरती थोडं जे थेंब पडलेले आहेत ते त्याच्यामुळे ब्लर थोडं दिसू शकतं. तर जाऊया आपण अजून पुढे. या अशा पायऱ्या आहे आणि या अशा पायऱ्यांनी म्हणजेच या अशा दगडाचं आणि जे नॅचरल व्ह्यू आहे, नॅचरल ज्या पायऱ्या आहे दगडांच्या, त्या क्रॉस करून आपल्याला हळूहळू खाली उतरायचं आहे. आणि त्या हे बघा या अशा आहे जर की पाय कुठं ठेवायचं काय करायचं ते पण सुचत ना, असं पायऱ्या आहेत या ठिकाणी आणि त्या पद्धतीने आपल्याला उतरावं लागतं. हे बघा, जागेवरच आहे डायरेक्ट. वाव, किती बेस्ट आणि खूप सुंदर असा नजारा आणि खूप नॅचरल ट्रॅक आणि ॲडव्हेंचर. हा बघा, हा असा कडा आहे आणि त्या कड्यावरनं आपल्याला उतरायचं आहे. आणि हे बघा जवळच किती खोल अशी दरी आहे जी की खूप आपल्या हेल्थला खेळू शकते. आणि इकडनं बघा हे असं उतरायचं आहे, जे की आता सूरज ब्रदर आपले जे उतरू राहिले हे अशा पद्धतीने उतरावं लागेल. हा असा ॲडव्हेंचर करायला ना खूप मजा वाटते, फक्त ते सक्सेस व्यवस्थित झालं पाहिजे. आता चला तर मग उतरून घेतो मी पण, नाहीतर आपण जायचं खाली असंच. फायनली हे बघा, आपण वरती आलो होतो आणि वरून खाली उतरताना फायनली आपण जो ॲडव्हेंचर बघायला आलो होतो तो म्हणजे उजव्या साईडला होता आणि उतरताना लागतोय आपल्याला. जर तुम्हाला दाखवतो मी तो ॲडव्हेंचर आहे तरी काय. हे बघा, हे इकडे जो समोर दिसतो आहे तो तिकडनं आपल्याला खाली उतरायचं आहे थोडं पकडून. आणि हे बघा या पद्धतीने इकडनं खाली उतरायला लागणार आहे. तर तुम्ही बघा कसा वाटतोय व्हिडिओ आणि तसंच मी जातोय आता उतरायला. तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये जाऊन थोडा व्ह्यू पण बघा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करा. चल जाऊया पुढे. आज
उतरून झाल्यानंतर आपण खालीपर्यंत पोचलो आहे आता. आणि हे बघा इकडचा जो रस्ता आहे, जो गेट आहे तो पूर्ण इकडनं लावलेला आहे, जे की आपल्याला साईडने जावं लागतं आहे हळूहळू. फायनली वरती येऊन आणि पूर्ण ट्रेक आणि ज्या लेण्या वगैरे आहेत त्या पण आपण बघून घेतल्या सगळ्या. आणि वरचा जो ट्रेक होता तो सुद्धा कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्ही पाहिलंच तरी व्ह्यू जो मिळाला कसा तुम्हाला, तुम्ही सुद्धा बघितला आणि तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटसुद्धा करा. जर आवडला असेल तर कमेंटसुद्धा करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना. तर आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओ पुढेही आणत राहू आपल्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर आपले व्लॉग व्हिडिओज आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि आजचा जो आपला ट्रेक होता पांडवलेणीचा, जो लेण्या बघितल्या, जो ट्रेक झाला, जे ॲडव्हेंचर झालं, तेच खूप एन्जॉयफुल आणि खूप मस्त असं वाटलं आपल्याला. आणि ते सगळं होऊन गेल्यानंतर आपण फायनली आपला जो व्लॉग आहे तो आता या ठिकाणी आपण थांबवतो. आणि इथून आपण पुढच्या व्लॉगला भेटूया. तसंच तर जाऊया आपण. बाय बाय.